जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगानं निवडणूक विभागाकडून जे निवडणूक अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना विविध ठिकाणी ट्रेनिंग जे आहे ते देण्यात येते। मी आता पुण्याच्या भोर तालुक्यात आलेलो आहे आणि पुण्याच्या भोर तालुक्यात सुद्धा जे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान खरं तर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा भाग असणार आहेत त्यांना या ठिकाणी पाहिलं तर प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येते। मुख्य निवडणूक अधिकारी विकास खरात त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र नजन यांच्यामार्फत हे संपूर्ण निवडणूक प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण भोर तालुक्यात 237 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर 6 असे कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत आणि त्या अनुषंगानं जवळपास 1300 ते 1400 मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांच्या काही शंका आहेत त्यांचं सुद्धा निरसन जे आहे ते या ठिकाणी या मतदान अधिकाऱ्यांकडून करण्यात येते। त्यांनी एकूणच ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।